नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी टॅटू चावाला आणि मी चालू आहे आता मुंबईमध्ये. तर आपल्या गावचा संघ आहे, त्या संघाची एंट्री झाली आहे. होल मैदानात मॅच असणार आहेत आपल्या. तर एक वाडी एक संघ आपला संघ असतो माहिती आहे सरंद. तर मी चालू आहे आता मुंबईमध्ये. तर संगमेश्वर रेल्वे स्टेशनला नेहमीप्रमाणे मांडवी एक्सप्रेसने आणि पोरं सोडायला येतात. कधी नाही बोलत नाही आपली बरोबर. चिराग जाधव म्हणून आपला मित्र आहे, त्याला फोन केला होता आणि त्याला बोललो संगमेश्वरला सोडायला सर मला. तर तो लगेच होय बोलला, कारण पोरांसाठी मी पण करतो खूप आणि पोरं आपल्यासाठी पण करतात. चला तर मग निघूया आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. आणि मी चालू त्यांना घ्यायला, तिकडे वरती घरी आहे. तर आपण बाईक घेऊन जाणार आहोत संगमेश्वर रेल्वे स्टेशनपर्यंत. चला तर मग निघूया. मी जस्ट आताच पोहोचलो. आम्ही इथेच खेळतो, आपलं मैदान आहे, तिथेच प्रॅक्टिस होते आपली. आणि पोहोचलो आता आणि आपली गँग बसले सर्व इथंच. सर्व भाऊ लोक बसलेत. तर आपला हा चिराग जाधव तुम्हाला बोललो होतो आता एनी टाइम आपल्यासाठी, कधी नाही असं नाही. आणि आपलं सार्थक सालवी. चला भावानं निघूया ना. बघितली ट्रेन कुठं आले. चल चिराग, गाडी चालवलं दमलो यार. चला मग निघूया आपण आता. चालता घेतोस ना. आम्ही निघालो आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आणि मी दमलो आहे खूप. तर आपल्या चिराग भावाला गाडी दिली. सार्थक भाऊ सुद्धा आपला आहे सोबत. चला तर मग आपण निघूया आता मुंबई. आता तुरलेत उतरलो खाली आणि हायवेला लागलो. मुंबई गोवा आहे आपला. आपल्याला तर काय रोजचाच रोड आहे. आपण जिमला सुद्धा जातो संगमेश्वरमध्ये, तुम्हाला माहितीच असेल. तर आपल्या पोरांना सवय झाली, बाईक वगैरे चालवतात आता व्यवस्थित, काय टेन्शन नाही. मित्र असे असावे, कधी कुठे पण एनी टाइम आपल्यासाठी असतात. यासाठी मी पण असतो ना रे बाबा. नक्कीच आपण जर मदत केली दुसऱ्याला तर आपल्याला लोक मदत करतील नक्कीच. तर फायनली आपण आता स्टेशनला पोहोचणार आहोत. जवळजवळ आपण आलो संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. तर आतूचा फक्त उद्याची असणार आहे, कारण एक गाव एक संघ वाजल्या सर उद्या आपली एंट्री असणार आहे होल मैदानात एसटीला. तर फायनली मी आता संगमेश्वर रेल्वे स्टेशनला पोहोचणार आहे. चला तर मग आपल्या कोकणातलं सुंदर रेल्वे स्टेशन आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन. आपण आता बोलणार आहोत संगमेश्वर रेल्वे स्टेशन. तुझ्यावर काय मी सांगू. तुम्हाला काय वाटते, थांबता की जात आहे. जेवलाच काय रे. जेवलेला नंबर झाला. फायनली आता वेळ पण आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला झाले आता. तर मांडवी एक्सप्रेस आजचा प्रवास. चला तर मग मी चाललो आता. भाव आपल्याला सोडायला येणार आहे. हे आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन. चला झालेलं. ठीक आहे.
आता भावाला सोबत आणल्यावर म्हटलं काहीतरी द्यायला चिराग बाबा आपल्याला असतो, हरकत नाही. चल उपाशी मंडळ आपलं. सार्थक बाबा काय सार्थक म्हणतो मी फर्स्ट टाइम आलोय संगमेश्वर रेल्वे स्टेशन. नवय ना रे? म्हणजे याच्या अगोदर कधी आला होतास? कधी आला होतास? दादा सोबत. बापरे, कसं आहे मग आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन. पुन्हा एकदा मांडवी एक्सप्रेसचा प्रवास. आणि आज सुद्धा मी एकटाच आहे. आजचा दिवस चला भेटूया मग आता डायरेक्ट मुंबईमध्ये. कोकण सोबत पण आहे. पुण्यातून मस्त एकदम आपल्या शब्दाला मान देऊन आलेले भावना. कधी पण येतात आपल्यासाठी. खाऊ पण देतो त्यांना, नाराज वगैरे करत नाही मी त्यांना. ते पण सांगतील, तुम्ही विचारू शकता त्यांना कधी पण. चालत का ट्रेन? ट्रेन चालत ना? काय झालं? ते बघ इंजिन आहे पुढे. जा ना, बस ना. कोण काय बोलणार तुला? अरे जा की का? फायनली कोकम सरबत इथंच. कोकम सरबत नाही, लिंबू सरबत झालं त्याचं. काय भावा, आता माझ्याच पिशील ना? अर्धा चल. असं करतो. आज खूप लेट झाला ट्रेनला. थोडा आम्ही पण टाइमपास करतोय. थोडं पण जेवायची नाही काय माहित नाही. कधी कधी मुंबईमध्ये वाटी मॅच असणार आहे आपल्या. तर मी चालू आता, त्याला पण वाटत असेल याच्यासोबत जावं मुंबईमध्ये. तुला काय वाटतं भावा? येऊ शकतो तू? कॉलेज आहे त्याच्यामुळे यावं ना. व्हिडिओ नक्की बघा भावानं. खूप इंटरेस्टिंग होणार आपला व्हिडिओ आपला. लाईक करा, सबस्क्राईब करा मराठी माणसाला. संगमेश्वर रेल्वे स्टेशनला हे आपल्या कोकणातलं एकदम सुंदर रेल्वे स्टेशन संगमेश्वर रेल्वे स्टेशन. तर जास्तीत जास्त करून एक्सप्रेस इथेच थांबतात. त्याच्यामुळे मी आज मांडवी एक्सप्रेसचा प्रवास असणार आहे माझा आजचा. तर मी आलो मांडवी एक्सप्रेससाठी संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. तर तुम्ही बघितलं असाल मागच्या व्हिडिओमध्ये पण आलो मी मांडवी एक्सप्रेसने प्रवास केला. आम्ही सुद्धा गावी प्रॅक्टिस करतो ओपन अंडरची. आपल्याकडे बॉक्स क्रिकेट सुद्धा जास्त चालतं संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही अंडरमच खेळतो. इकडे तर टेनिस क्रिकेट चालतं पण मोठ्या प्रमाणात नाही. जास्त करून आपल्याकडे अंडरम ओपन या टुर्नामेंट असतात. तर आपली पोरं सुद्धा रोज प्रॅक्टिस करतात. त्यांना विचारतो थोडं, कारण मला तर कामातून वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे मी रोज काय जात नाही. तर त्यांना विचारतो कुठे प्रॅक्टिस करता. खेळताना रे डेली कुठं? बाटल्यात आपल्या प्रॅक्टिस करतो. सर्व असतात पोरं, सर्व पोरं एकत्र असतात. गावाचं नाव मोठं करायचं आपल्याला माहिती आहे ना. एक गाव एक संघ आपला वाघजाई सरहंद. त्यासाठी मी आता मुंबईमध्ये चाललोय. ओव्हरला एंट्री आहे, तुला माहिती आहे. आपलं परवा बोलणं चाललं होतं. ट्रेन अशी लेट होते ना, म्हणून आपली पोरं येत नाही अशी कंटाळतात. टायमात येत नाही हो ट्रेन. आपली मांडवी एक्सप्रेस रोजची सवय आहे, त्याच्यामुळे चांगलंच माहिती आहे मला. लेट होतेच ट्रेन. मी पण जरा बसतो, कंटाळलोय. शनिवार आहे. तिला काय बाबा, आता त्यांना इथनं कधी जातो असं झालंय. बॅट घेऊन भाटल्यात आमच्या प्रॅक्टिस करायला. फुल प्रॅक्टिस चालू आहे भावांची. आम्ही बसलो. फायनली खुश झाले भाऊ लोक. आपली ट्रेन येणार आता अलाव झालाय. असं दोनदा आला तरी काय ट्रेन येत नाही. काय ठेवलाच
जागा होईल की नाही बाबा, काय जागा होईल की नाही. हा होईल, तू चल मग समजेल तुला किती गर्दी असते ती. हो, हो, हो. असतं नाही. आणि आपली ट्रेन आली आताच. भावना चला चौकात जाऊ रे गाडी घेऊन. चले चिराग, फायनल ट्रेन आली आपली आता. चला तर मग. तर मी आत्ताच आलो ट्रेनमध्ये आणि बघितलं तर एवढी गर्दी आहे ट्रेनमध्ये, कारण दिवाळीच्या सुट्टीला आले होते काल, त्याच्यामुळे आज गर्दी आहे ट्रेनला, मांडवी एक्सप्रेसला. बघा तुम्ही पाहू शकताय गर्दी किती आहे ती. आत्ता प्रवास करत खूप बेकार होणार आहे आपला त्या गर्दीमध्ये. मला तरी वाटतं या गर्दीतून आज भांडण नक्कीच होणार आहेत, कारण जागा सुद्धा नाही, कोणीच कोणाला ऍडजस्ट करत नाही इथे. गर्दी एवढी आहे. गर्दी धडकलो आधी. मुंबई हे बघा, एवढं जीवाशी केलावं लागतं नेहमी, कारण गावी आलं तर 2 दिवसाचा पाहुणा असतो चाकरमानी. त्याच्यामध्ये ह्या गडबडीत असं जावं लागतं या गर्दीतून. तसंच मी आज चाललो या गर्दीमधून. मुंबई भारी पडली बाबा. एक्सप्रेसचा प्रवास खतरनाक. गेले 4 तास झाले भांडण करतात जागेसाठी. आता कोणाला कुठे ऍडजस्ट होणार मलाच नाही समजत, कारण एवढी गर्दी आहे त्याच्यातून कोणाला काय जागाच होत नाही. आणि या काकांना तर बॅग ठेवायला सुद्धा जागा नाही इथे, आणि मी दरवाजाच्या मागे आणि काका हे असतात. खरंच आम्ही दोघं चेपल्या गेलोय दरवाजाच्या मागे. एवढी गर्दी आहे ट्रेनला, बॅग ठेवायला सुद्धा जागा नाही. आधी उभं राहायला जागा नाही, ते बॅग कुठे ठेवणार. खरंच खूप गर्दी आहे आज ट्रेनला. या काकांची तर खूपच हालत होती, कारण बॅग सुद्धा त्यांनी डोक्यावर घेतले. खरंच काय प्रवास करावा लागतो ना मुंबईकरांना, तर त्यांनाच समजतंय. आणि मी आज आलो किती दिवसांनी, गावावरून चालू मुंबईला, तर मला नक्कीच समजणार आहे किती महत्त्वाचा आहे प्रवास आजचा.
गेले 4 तास एकाच ठिकाणी उभा आहे मी. खरंच खूप बोर झालंय मला आणि दरवाजाच्या मागे चेपलंय सुद्धा. आणि हे काका पण आहेत सोबत. कोणालाच कुठे जागा होत नाही आता. काय करणार, नाही इलाज, सर्वांना ॲडजस्ट करावं लागतं आणि सर्व एन्जॉय करतायत. हे काकासुद्धा असतायत, मी सुद्धा असतोय. काय नाही इलाज आहे आमच्याकडे, कारण जागाच नाही. त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करावं लागणार आहे आम्हाला. जीव गेला आहे कोपऱ्यात. गेले 1 तास काकाने या बॅग घेतले डोक्यावर. खरंच खूप कठीण प्रवास आहे आजचा आणि ते तर विसरणार पण नाहीत कधी. एवढी पहिल्याच पूर्ण आले माझ्या मित्राने कपडे ते बॅगेत आणले पूर्ण भेटले एवढी प्रवास करत असताना एवढी हालत झाली. माझ्या प्रवास खूप भारी पडला आहे. काकांना जर बघायला क्रिकेटची आवड काय काका बुडा गाना बुडा जरा बुडा वा बुडा 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 गर्दी आहे. चेपलं इकडं पनवेला कोण उतरणार आहे? पनवेल आपलं कोपऱ्यात कसं वाटतंय मग फक्त रिझर्वेशन आहे आपलं. काकांना चेपला लिहा. हे काका आपल्या जवळ दिसत पण नाही. खरंच खूप अवस्था बेकार झाली आणि दरवाजाच्या मागे चेपलं लोकांना व्हिडिओ यूट्यूब चहावाला अरे भाई कमेंट करना, लाइक करना, सब्सक्राइब करना, सब लोग सपोर्ट करो चैनल को. और काका पण एकदम मस्त चॅनलचं नाव ना. माझी 2 तरी ट्रेन झाल्या पाहिजेत ना. नक्कीच नक्कीच लोकलच्या वाढल्या पाहिजे. लोकल ट्रेन चालू झाली पाहिजे आपल्या इकडं कोकणात. यायला गर्दी पण कमी. दिवाळी सर्व साजरी झाली पण ट्रेनमध्ये एक वेगळीच दिवाळी होती. 4 तास गेले सर्व मजा फुल एन्जॉय. आजचा कोपऱ्याचा आनंद घेतला. तसाच आनंद ट्रेनच्या कोपऱ्यात होतो. कसं वाटलं भावानं?
काकांचं काय मत आहे? काका काय बोलू शकता आजच्या प्रवासाबद्दल? काय बोलणार काय बोलायलाच का? जागा पण नाही, तोंड पण बोलू शकत नाही, एवढी गर्दी आहे. काय बोलू शकत नाही. चला डब्या इथे पुढा काका पुढे टाकला जरा कॅमेरा दाबला इकडं और जरा तिकडं बेकार अवस्था. खरा असेल तर उठा. पनवेल स्टेशनच्या थोडं मागे क्रॉसिंग लागले कदाचित. आज समजलं मला 2-2 मिनिटाचं किती महत्व. फक्त 2 मिनिटाचं अंतर राहिले पनवेल आणि मग गर्दी पूर्ण खाली होईल. पण आज खरंच बेकार अवस्था झाली. आजचा प्रवास म्हणजे खरंच खूप कठीण. अरे उठ ना, तू कशाला बसला आता? आला ना. किती जण बसला? ते बसला किती जण? पाठच्या नव्हतं तुम्ही. अरे नहीं आगे आलं काय रे पनवेल? प्रवास एक नंबर. आजचा गर्दीचा आनंद घेतलाय. बेकार अवस्था झाली आज. दरवाजा तडकले. भावानो, मुंबईमध्ये या, मजा करा. कशी वाटते मुंबई? मुंबईला आलं रे. आलं काय? पनवेलाला उतरा चला पटपट. बाय किधर काय रे? देखो पीछे धक्का मार रहे. अरे धक्का नाही मार रे यार. महाराष्ट्रातली लोक अशीच असतात. समजलं का? समजलं? आले पनवेल, फायनली पनवेल आले गावात. आणि गर्दी आता खाली होईल असं वाटतंय, पण मला वाटत नाही गर्दी खाली होईल. ना, नक्की होईल, नक्की. फायनली पनवेल आलं. जरा आता बरं वाटतंय. आता गर्दी खाली होईल, मस्त जागा सुद्धा होईल. थोडं बरं वाटतंय आता, रिलॅक्स एकदम. पनवेल आहे. संगमेश्वर.
कोण कोण उतरणार आहे? पनवेल कोण उतरत आहे? बरोबर आहे, तू टाक म्हणजे प्रशासनाला जाग येईल ब्लॉग करत असताना खरंच खूप लोकांनी सपोर्ट केला ना व्हिडिओसाठी आपल्या, आणि लाईक आणि सबस्क्राईब करणार आहेत ते नक्की आपल्या चॅनलला लाईक करेगा ना? लाईक करेगा, सबस्क्राईब करेगा. करेगा, फेमस होने का भाई टैटू चावला सबका सपोर्ट चाहिए. त्या गाडीला ब्रेक आहेत की नाही? लागला ना. अरे लाव म्हणू लवकर. इकडे घरची बघा किती आहे. कोण उतरणार? पनवेल पनवेल आलं. पनवेल तुम्हाला सर्वांना. काका काका चौकाश काका. भांडण नको रे काका. काका बॉक्स घे तुमचा. गर्दी 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 एवढी गर्दी काय काय मग आता बरं वाटलं का? जरा गर्दी कमी झाली. बरं वाटलं, खरंच बरं वाटलं. जरा हवा आलेली, गर्दी पण कमी झाली थोडी. पनवेल तरी पण तर एकदाचा उतरलो मी आणि फायनली पोहोचलो ठाणे स्टेशनला. आणि ठाणे स्टेशनला सुद्धा गर्दी बघा किती आहे. कशी लोक प्रवास करतात रोज कामावरतून येणं जाणं. खरंच खूप कठीण आहे मुंबईची लाईफ. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 च्या किनाऱ्यापासून दूर उभे राहा. एक जलद गाडी जाणार आहे. कोणी